नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या अजनी करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनलला। आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहे कृषी सेवक 2019चा कट ऑफ। काय कृषी सेवक भरती जी अमरावती विभागासाठीच फक्त स्पेशल अमरावती विभागासाठी झालेली कृषी सेवक 2019ची जी भरती होती, या कृषी सेवक भरतीचा 2019ला कॅटेगरी वाईज काय कट ऑफ लागला होता हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। सोबतच 2023-24 साठीची जी आपली कृषी सेवकची भरती झालेली आहे, तर या 23-24 साठी कृषी सेवकचा अपेक्षित कट ऑफ काय असू शकते याविषयी सुद्धा या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे। सोबतच आपला निकाल कधीपर्यंत लागेल, आपला निकाल कधीपर्यंत लागेल त्याविषयी सुद्धा सविस्तर आपण चर्चा करणार आहोत। तर या व्हिडिओमध्ये फक्त तुम्हाला बघायला मिळणार आहे अंतरिम निवड यादी जी असते, म्हणजे जे निवड यादी असते कृषी सेवकची 2019ला। तर बघा 2019चा जर विषय केला आपण तर एकूण पदसंख्या 197 होती नॉन पेसासाठी। हे फक्त एकूण आपण नॉन पेसासाठी जास्त बघणार आहे। विशेष करून ओपनच्या जर जागा बघितल्या तर 138 होत्या, SEBCच्या 24 होत्या, OBCच्या 24 होत्या, त्यानंतर NTCच्या 7 जागा होत्या। अदर कॅटेगरीच्या जागा दिलेल्या नाही आहेत, कारण ती जागा ऑब्व्हियसली त्यावेळेस ते व्हॅकन्सी नसेल त्यांची। तर या मेन जागा दिलेल्या त्यांनी हे एकूण 197 जागा होत्या। त्या 197 जागासाठी जर बघितलं तर आपण बघा, आता ओपन जर बघितला तर काय ओपनमध्ये जर बघितले तर जनरलच्या 42 जागा होत्या। मग 42 जागेसाठी कट ऑफ काय लागला होता आपण ते बघू। तर बघू आता आपण इथं 42 जागेसाठी कट ऑफ किती लागला होता। तर कॅटेगरी वाईज जर गेलो तर आपल्याला जनरल 42 पर्यंत जायचं आहे। जनरल 42, जनरल 42, आपण आलो 42। तर बघा हे जनरल 42 आहे, म्हणजे 42 जनरलच्या जागा होत्या। आता 42 जनरलच्या जागा जर बघितल्या तर 134 गुणांवरती काय लागला होता अमरावती विभागामध्ये कृषी सेवकचा ओपन कॅटेगरीसाठी 2019ला कट ऑफ लागला होता। किती 200 गुणांपैकी फक्त 134 गुणांवरती कट ऑफ आपल्याला 2019ला कृषी सेवकला ओपन कॅटेगरीला जनरलसाठी बघायला मिळाला होता। मग जर आपण लेडीज म्हणजे महिलांचा जर विचार केला तर महिलांचा सुद्धा आपण बघू शकतो। तर बघा आता इथं हे पार्ट टाइम एम्प्लॉई दिलेले आहेत सुरुवातीला। तर पार्ट टाइम एम्प्लॉईचा जर बघितला आपण तर पार्ट टाइम एम्प्लॉईचे हे 13 जागा होत्या। 111 गुणांवरती काय झालेला आहे यांचा पार्ट टाइम एम्प्लॉईचा कट ऑफ लागलेला आहे। त्यानंतर पुढे जाऊन बघू आपण, पुढे जर महिला बघितल्या तर ओपन फिमेल किती आहेत बघून घेऊ शकता तुम्ही। आता हे ओपन फिमेल आहेत, ओपन फिमेल आले 35 पर्यंत आलो आपण, ओपन फिमेल 38 पर्यंत आलो, ओपन फिमेल 42। तर बघा ओपन फिमेल 42 जागा होत्या। मग 42 जागासाठी जर विचार केला तर किती 124 गुणांवरती 2019ला आपल्याला काय ओपन कॅटेगरीचा महिलांसाठी कट ऑफ बघायला मिळतो। 1, 2, 4 कशासाठी फिमेलसाठी 124 कोणासाठी कट ऑफ लागला होता तर 2019ला महिलांसाठी कट ऑफ लागला होता। त्यानंतर सोबत तुम्ही इथं बघू शकता की ओपन एक्स सर्व्हिसमॅन जर बघितले आपण तर ओपन एक्स सर्व्हिसमॅनचा जर कट ऑफ बघितला तर बघू शकता इथं ओपन एक्स सर्व्हिसमॅनच्या 12 जागा यांनी सिलेक्ट केलेल्या आहेत। त्या 12 जागांसाठी कट ऑफ बघू शकता तुम्ही फक्त 90 गुणांवरती लागलेला आहे। काय ओपन एक्स सर्व्हिसमॅन कृषी सेवकसाठी 90 गुणांवरती कट ऑफ आपल्याला बघायला मिळत आहे। त्यानंतर पुढे जाऊन जर बघितलं आपण आणखी तर पुढे बघू शकता आता ओपन प्रोजेक्ट अफेक्टेड आहेत। ओपन जर प्रोजेक्ट अफेक्टेड बघितले आपण तर ओपन प्रोजेक्ट अफेक्टेड बघा 8 जागा आहेत। या 8 जागेचा कट ऑफ बघू शकता तुम्ही 126 गुणांवरती लागलेला आहे। ओपन प्रोजेक्ट अफेक्टेड किती 126 गुणावर। अर्थक्वेक म्हणजे भूकंपग्रस्त असतील तर भूकंपग्रस्तसाठी किती, आता भूकंपग्रस्तसाठी बघू आपण तर 3 जागा आहेत भूकंपग्रस्त आणि 106 गुणांवरती काय लागलेला आहे कट ऑफ लागलेला आहे ओपन कॅटेगरीचा। आता स्पोर्ट पर्सन म्हणजे खेळाडू जे असतात त्यांचा जर बघितला आपण तर बघा स्पोर्ट पर्सन ओपन मध्ये जर गेलो आपण तर स्पोर्ट पर्सन किती एकूण 8 जागा सिलेक्ट केलेले आहेत यांनी। 8 जागेसाठी जर कट ऑफ बघितला तर 112 गुणांवरती 2019ला आपल्याला बघायला मिळत आहे। त्यानंतर पार्ट टाइम एम्प्लॉई जर बघितले ओपन कॅटेगरीमध्ये तर पार्ट टाइम एम्प्लॉईचा जर बघितलं तर एकूण 4 सिलेक्ट केलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता 90 गुणांवरती फक्त पार्ट टाइम एम्प्लॉईचा कट ऑफ 2019ला कृषी सेवकचा अमरावती विभागाला बघायला मिळतो। त्यानंतर पुढे जाऊन आपण आणखी बघूया
हे आपण इकडे कॅन्डिडेटचे नावं सुद्धा आहेत, ते सुद्धा तुम्ही बघू शकता. आणि हे फाईल जर तुम्हाला लागत असेल तर अजनी करिअर अकॅडमी नावाचा टेलिग्रामला एक ग्रुप आहे, तो ग्रुप जॉईन करा. तिथून तुम्ही ही फाईल आरामात डाउनलोड करू शकता. 2019 तुमच्या रेफरन्ससाठी तुम्हाला लॉजिकली जर विचार करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला कामात पडू शकते. तर बघा आता पुढे जाऊ आपण. ओपन ऑर्फन जर बघितला, म्हणजे जे अनाथ असतात, या अनाथांचा जर बघितला तो एकच जागा होती. एका जागेला तुम्ही बघू शकता की किती 116 गुणांवरती अनाथाचा काय ओपनसाठी कट ऑफ लागला होता. हे झाले आपले कशाचे झाले, ओपन कॅटेगरीचे झाले. आता जर आपण ओबीसी कॅटेगरी बघितली तर टोटल व्हॅकन्सी किती होत्या, 26. त्यात जनरल 8 होत्या, फिमेल 8 होत्या. त्यानंतर बाकीच्या ते सविस्तर आपण बघूया जाता इथं. आता किती आपण ओबीसीचा जनरलचा कट ऑफ बघू सुरुवातीला. ओपन जनरलचा जर बघितला तर लेट मी झूम इट. ओपन जनरलच्या 8 जागा होत्या. 8व्या नंबरला ओबीसी फिजिकल हँडिकॅपचे जे लो व्हिजनचे असतात ते त्यांनी घेतलेलं आहे. तर म्हणजे एकूण जर आपण कट ऑफ बघितला तर किती 132 वरती पुरुषांसाठी, म्हणजे सर्वसाधारण जर विचार केला फक्त पुरुषच त्याच्यात, तर किती 132 पर्यंत जनरलच्या 8 जागा होत्या. ही जी 8वी जागा आहे त्यांनी ओबीसी जनरल 8 मध्ये घेतलेली आहे, फिजिकल हँडिकॅप लो व्हिजन वाल्यांसाठी. म्हणजे 127 गुणांवरती ओबीसीचा कट ऑफ लागला होता जनरलसाठी. ओबीसीचा जर आपण फिजिकल हँडिकॅपचे जर बघितले आपण, पार्ट टाइम एम्प्लॉई, त्यानंतर फिजिकल हँडिकॅप, तर आता इथं बघू शकता तुम्ही ओबीसी इन्स्टेड ऑफ द पार्ट टाइम एम्प्लॉई फिजिकल हँडिकॅप हेअरिंग, म्हणजे कर्णबधिरता किती 120 वर ओबीसीसाठी लागला होता. ओबीसीचा जर फिमेलचा विचार जर केला तर 8 जागा होत्या. या 8 जागेसाठी तुम्ही आता जर कट ऑफ बघितला तर ओबीसी फिमेलचा 121 गुणांवरती 200 पैकी लागला होता. किती 200 गुणांपैकी फक्त 1 to 1 म्हणजे 121 गुणांवरती 2019ला कट ऑफ बघायला मिळाला होता. सोबतच जर आता आपण इथं बघितलं, पुढे जर गेलो आपण, नेक्स्ट जर बघितलं ओबीसी प्रोजेक्ट अफेक्टेड जर बघितले तर 124 गुणांवरती आहे. ओबीसी अर्थक्वेक म्हणजे आपले भूकंपग्रस्त 98 गुणांवरती आहे. त्यानंतर ओबीसी स्पोर्ट पर्सन जर बघितलं तर 111 गुणांवरती आहे. त्यानंतर दुसरी कॅटेगरी जर बघितली आपण, दुसरी कॅटेगरी आहे आपल्याकडे SEBC. 26 जागा होत्या, 8 जनरलसाठी, 8 फिमेलसाठी, अदर सुद्धा डिस्ट्रीब्यूट आहेत. मग आपण सुरुवातीला जनरल बघू. मग जनरलमध्ये जर बघायला गेलो तर 8 जर जनरलच्या जागा बघितल्या तर SEBCचा कट ऑफ होता 130 गुणांवरती. त्यानंतर जर आपण पार्ट टाइम एम्प्लॉई जर बघितले तर पार्ट टाइम एम्प्लॉईच्या 3 जागा त्यांनी 128 गुणांवरती त्यांचा कट ऑफ लावलेला आहे. त्यानंतर जर फिमेल जर बघितल्या तर फिमेलच्या सुद्धा आपल्याला 8 जागा बघायला मिळतात. 120 गुणांवरती कट ऑफ लागला होता 2019ला. त्यानंतर प्रोजेक्ट अफेक्टेड जर बघितले तर 121 गुणांवरती आहे आणि भूकंपग्रस्त 103 वरती आणि स्पोर्ट पर्सन 102 गुणांवरती. त्यानंतर NTC कॅटेगरी जर बघितली आपण, NTC कॅटेगरीमध्ये जर बघितलं तर 7च जागा होत्या, 3 जनरल 2 फिमेल, त्यानंतर एक सर्व्हिसमॅन, एक पार्ट टाइम एम्प्लॉई 1. तर बघा आता हे NTC जनरल जर बघितलं तर 132 गुणांवरती कट ऑफ लागला होता 2019ला. त्यानंतर जर पुढे जाऊन आपण बघितलं तर पार्ट टाइम एम्प्लॉई 132 गुणांवरतीच तुम्हाला इथं बघायला मिळत आहे. त्यानंतर फिमेल जर बघितल्या आपण NTCमध्ये, तर NTCच्या जर फिमेल बघितल्या तर 2 जागा 123 गुणांवरती आपल्याला काय इथं कट ऑफ बघायला मिळू शकतो. किती 123 गुणांवरती. आता हे काय झालं आपलं 2019चा सिनेरिओ झाला. मग 2019ला काय कट ऑफ लागला आता हे सविस्तर आपण इथं बघितलेलं आहे. परंतु आपली जे 2000 किती आता आपली हे 2023-24 ची जर एक्झाम आपण बघितली तर 23-24च्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं जर विचार केला आपण तर पेपर पॅटर्न टोटली डिफरन्स होता. त्यानंतर हार्ड लेवल सुद्धा डिफरंट होती. त्यामुळे जर एक ॲव्हरेज जर आपण 2023-24 साठी जर कृषी सेवकचा आपल्या अमरावती विभागाला जर कट ऑफ बघितला तर सुरुवातीला आपल्याला जागा किती होत्या ते माहीत असायला पाहिजे. तर 156 किती 156 जागा होत्या. त्यानंतर पेसा क्षेत्रासाठी सुद्धा जागा होत्या यावर्षी 49. हे पेसा क्षेत्राचा रिझल्ट थोडा लोस लागणार आहे, परंतु जे हे आपले नॉन पेसा आहेत तर किती 156 जागा आहेत. मग 156 जागेसाठी काय कट ऑफ लागू शकतं, तर ॲव्हरेज ढोबळमानाने जर विचार केला आपण तर जवळपास 130 पासून तर 145 पर्यंत. किती 130 पासून तर 145 पर्यंत ढोबळमानाने जर विचार केला तर एवढा कट ऑफ आपल्याला कृषी सेवकचा यावेळेस बघायला मिळू शकतो. मग कोणत्या कोणत्या कॅटेगरीला 135च्या अबोव सुद्धा राहणार आहे, कोणत्या
जर हार्ड लक झाला तर ओपन कॅटेगरीचा 145च्या अबोव जाण्याचे चान्सेस सुद्धा असू शकतात. बट मला नाही वाटत 145च्या वर जाणार आहे. पण आपापले पर्सनल व्ह्यूज असतात, पॉईंट असतात, त्यामुळे तुम्ही कन्सिडर करू शकता. परंतु माझ्या मनानं जर विचार केला तर 135 पासून तर 145 पर्यंत ज्यांनाही स्कोअर असेल ते सेफ स्कोअर आहेत असं तुम्ही कन्सिडर करायला काही हरकत नाही, किंवा इथपर्यंत कट ऑफ जाऊ शकतो. परंतु आपल्याला टॉपमध्ये राहायचं असेल तर 145-55च्या वर जर गुण असतील तर इट्स ओके, फार छान आहे. मग ते हे झालं आपला कट ऑफ विषयी 2023-24चा. आणि जर निकालाविषयी बघायला जर झालं तर आता कृषी डिपार्टमेंटची अलीकडेच कालच एक आपले जे मुंडे साहेब आहेत, जे कृषी आपले काय कृषी मंत्री आहेत, तर यांनी सांगितलं कृषी क्षेत्रातील जेवढ्याही परीक्षा झालेल्या असतील किंवा जे होत असतील यांच्या नियुक्त्या लवकरात लवकर देण्यात याव्या. त्याकरता तशी प्रोसिजर सुद्धा सुरू झालेली आहे. आणि आजच आय थिंक वरिष्ठ लिपिकच्या ज्या जागा होत्या कृषी क्षेत्रामधल्या, तर या वरिष्ठ लिपिकची जी फायनल यादी असते म्हणजे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणतो आपण त्याला, त्याच्यानंतरची काय लागत असते सिलेक्शन लिस्ट. तर सिलेक्शन लिस्ट आणि वेटिंगवाल्यांची लिस्ट सिलेक्शन लिस्ट आणि वेटिंगवाल्यांची लिस्ट काय झालेली आहे, आज जाहीर झालेली आहे. जर कोणी तो पेपर दिलेला असेल वरिष्ठ लिपिकचा तर त्यांनी चेक करून घ्यावे. आपल्या चॅनलला सुद्धा ते फाईल आपण अपलोड केलेली आहे, तिथून सुद्धा तुम्ही चेक करू शकता. म्हणजे याच्यावरून तुम्हाला समजायला काही हरकत नाही की तुमचा कृषी सेवकचा जो निकाल हा लवकर येण्याचे चान्सेस आहेत. बट या फेब्रुवारी महिन्याच्या अंतिमपर्यंत कृषी सेवकचा निकाल जर आला तर ठीक आहे, अदरवाईज तुम्हाला 2-3 महिन्यानंतर वाट बघावी लागणार आहे. कारण नंतर आचारसंहिता लागू होणार आहे. आचारसंहिता लागू झाली की तुम्हाला माहिती निकाल लागत नसतो किंवा नियुक्त्या सुद्धा दिल्या जात नाही. मग लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर तुम्हाला तुमचे सिलेक्शन होऊ शकते. तोपर्यंत मग काही चान्सेस राहत नाहीत. तर लवकर निकाल लागण्यासाठी काय करू शकतो आपण, तर आपण काहीच नाही, कृषी अधिकाऱ्याकडे किंवा आपल्या कृषी मंत्रालयाकडे कसे तसे निवेदन देऊ शकतो की 45 दिवसाच्या नंतर आमचा कृषी सेवकचा निकाल लावून काय नियुक्ती आहे त्या लवकरात लवकर द्याव्या, म्हणजे जेणेकरून विद्यार्थ्यांवरती काय मानसिक दबाव येणार नाही. तर त्याकरता तुम्ही तसे निवेदन सुद्धा देऊ शकता. स्थानिक तुमच्या कृषी विभागाला देऊ शकता. सोबतच कृषी मंत्रालयामध्ये सुद्धा तुम्ही कृषी मंत्री जे असतील यांना सुद्धा तसं निवेदन देऊ शकता. तर आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक सुद्धा करायला विसरू नका. आणि आपल्या अमरावती विभागातील विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओला शेअर करायचं काम करा. चला तर मग भेटूया. चला रे पोट्टे हो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. हे आपली रिअल अमरावती. चला बाय, थँक्यू.